नमस्कार, शिल्पास किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मासवडी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। गॅस चालू केलेला आहे। आता आपण शेंगदाणे भाजून घेऊया। हे बघा, आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत। आता आपण तीळ भाजून घेऊया। हे बघा, आपले तीळ भाजून तयार आहेत। आता आपण खोबरं भाजून घेऊया। थोडंसं तेल घालून घेऊया। हा बघा, आपला खोबरं भाजून तयार आहे। आता आपण कांदा भाजून घेऊया। हे बघा, कांद्याचा सोनेरी कलर झालेला आहे। आता आपण लसूण घालून घेऊया। अद्रक, परत आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे बघा, आपला कांदा लसूण अद्रक भाजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करूयात। आता आपण हे वाटण मिक्सरला बारीक वाटून घेऊया। हे बघा, आपलं वाटण तयार आहे। याच्यामध्ये थोडं पण पाणी घातलेलं नाही। आता आपण कांदा लसूण अद्रक याची बारीक पेस्ट बनवून घेऊयात। हिरवी मिरची, लसूण, थोडंसं कोथिंबीर, परत आपण याला एकजीव करून घेऊयात। हळद, चवीनुसार मीठ, लाल तिखट, बॅडगी मिर्च, धने पावडर, गरम मसाला। गॅस चालू केलेला आहे। आता आपण मासवडीसाठी एक आवरण बनवून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, थोडंसं हिंग, आता आपण पाणी घालून घेऊयात। चवीनुसार मीठ, हळद, आता आपण बेसनचं पीठ घालून घेऊयात।
आता आपण याला 3 ते 4 मिनिटासाठी वाफवून घेऊयात। हे बघा आपलं बेसन तयार आहे। आता आपण गॅस बंद करूया। हे बघा आपलं बेसन तयार आहे। एक कॉटनचा कपडा मी भिजवून घेतलेला आहे। आता आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात। थोडीशी कोथिंबीर, खोबर, आता आपण पाण्याचा हात लावून थोडंसं ह्याला व्यवस्थित करून घेऊयात। आता आपण याच्यामध्ये मसाला घालून घेऊयात। आता आपण याला माशासारखा आकार देऊन घेऊयात। आता आपण याला कट करून घेऊयात। हे बघा एकदम छान मासवडी आपली तयार आहे। आपले मासवडी तयार आहे। आता आपण रस्सा बनवून घेऊया। गॅस चालू केलेला आहे। आता आपण तेल टाकून घेऊयात। मोहरी, जिरे, कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट, कढीपत्ता, थोडंसं हिंग, लाल तिखट, हळद, मीठ, हा आपला मसाला,
पाणी. हा आपलं थोडंसं उरलेलं बेसन, कोथिंबीर. तुम्हाला कितपत पातळ हवी त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. हा बघा आपला रस्सा तयार झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात. हे बघा आपली मासवडी एकदम छान बनलेली आहे. आपला रस्सा पण तयार आहे. अशा छान छान रेसिपीसाठी शिल्पाच किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू.